हिंगोली जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय। संप आणि सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या अडचणी निर्माण झाल्यात। कागदपत्र वेळेवरती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर हिंगोली जिल्ह्यात देखील महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय। संपही एका बाजूला सुरू आणि दुसरीकडे सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कागदपत्र काढताना त्यांना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे कागदपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी हिंगोलीमधून आपण पाहतोय। महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला। संप आणि सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी अडचणी येत आहेत। कागदपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील आहे। तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे, त्यासाठी त्यांना कागदपत्रांची देखील जुळवाजुळव करायची असते। ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी आता म्हणजे भरतीमध्ये त्या कंपल्सरी आहे। 30 तारीख लास्ट डेट आहे। 30 तारखेपर्यंत ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आमचं तयार झालं पाहिजे। आणि इथं इन्कमच 22 दिवस झाले अडकून धरलेलं आहे, म्हणजे अजूनपर्यंत निघलं नाही। तर ईडब्ल्यूएसची फाईल मी कधी टाकणार आणि 30 तारखेपर्यंत माझं म्हणजे ईडब्ल्यूएस फाईल म्हणजे सर्टिफिकेट कधी बनणार आणि ईडब्ल्यूएस शिवाय मी त्या फॉर्ममध्ये आता मी त्या जाहिरातीमध्ये फॉर्म कसा टाकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।